नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 4 आणि 7वी स्कॉलरशिप परीक्षेसाठी, नवोदय परीक्षेसाठी, TET, TIT तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अलंकार। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दालंकार, त्याचे प्रकार याचा व्यवस्थित अभ्यास केला होता। तर या व्हिडिओमध्ये अर्थालंकार आणि त्याचे एकूण 15 प्रकार याचा अगदी व्यवस्थित अभ्यास करणार आहोत। शब्दालंकार असो किंवा अर्थालंकार असो, यावर स्पर्धा परीक्षेमध्ये व्हिडिओ यासाठी अपलोड केला जात आहे की यावर आधारित प्रश्न हा 100% विचारलाच जातो। चला तर मग सुरुवात करूया। अर्थालंकाराची व्याख्या बघा। ज्या अलंकारात शब्दापेक्षा अर्थाच्या सौंदर्यामुळे वाक्य अधिक प्रभावी व सुंदर होते त्या अलंकाराला अर्थालंकार म्हणतात। अर्थालंकाराचे एकूण 15 प्रकार आहेत। पहिले उपमा अलंकार, दुसरा रूपक अलंकार, 3 उत्प्रेक्ष अलंकार, 4 अतिशयोक्ती अलंकार, 5 विरोधाभास अलंकार, 6 व्याजस्तुती अलंकार, 7 व्याजोक्ती अलंकार, 8 दृष्टांत अलंकार, 9 श्लेष अलंकार, 10 मानवीकरण अलंकार, 11 स्वभावोक्ती अलंकार, 12 संदेह अलंकार, 13 पर्यायोक्ती अलंकार, 14 अपन्नुती अलंकार, 15 प्रतीप अलंकार। असे हे 15 अर्थालंकाराचे प्रकार आहेत। तर त्यामध्ये पहिला आहे उपमा अलंकार। त्याची व्याख्या बघा। एखाद्या वस्तूची तुलना सारखा, प्रमाणे, जसा इत्यादी शब्दांनी केली तर उपमा अलंकार होतो। उदाहरण, तिचा चेहरा चंद्रासारखा आहे, म्हणून हे उपमा अलंकाराचं उदाहरण आहे, कारण चेहऱ्याला चंद्रासारखी उपमा दिली आहे। दुसरा आहे रूपक अलंकार। व्याख्या आहे, उपमेप्रमाणे तुलना न करता एखाद्या वस्तूला थेट दुसरी वस्तू मानले जाते। उदाहरण, तो सिंह आहे, म्हणजे एखाद्या धाडसी व्यक्तीला सिंहाची उपमा दिली आहे, परंतु असं उपमा न देता डायरेक्ट तो सिंहच म्हटला आहे। कोणता तो माणूस सिंह आहे असं न म्हणता तो सिंह आहे असं म्हटलं आहे। हे रूपक अलंकाराचं उदाहरण आहे। तिसरा आहे उत्प्रेक्ष अलंकार। व्याख्या, एखाद्या गोष्टीबद्दल कल्पना किंवा शक्यता व्यक्त केली जाते। उदाहरण, आकाशात तारे जणू फुले उमलली आहेत। चौथा आहे अतिशयोक्ती अलंकार। व्याख्या, एखादी गोष्ट अतिशय वाढवून सांगितली जाते। उदाहरण, तो एवढा धावला की पृथ्वीच फिरली। एवढं कोणी धावू शकते का की पृथ्वी फिरली म्हणून? पृथ्वी फिरू शकते, म्हणून जेव्हा अशी गोष्ट आपल्या समोर येते तेव्हा तो अतिशयोक्ती अलंकार होतो। आता बघा, 5वा आहे विरोधाभास अलंकार। व्याख्या बघा, एकमेकांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द एकत्र येतात। उदाहरण, जिवंतपणी मरण आले। हा काय आहे? पूर्णपणे विरोधाभास आहे, कारण जिवंतपणी मरण येऊ शकते का? नाही, म्हणून अशी जी उदाहरणं असतात ते विरोधाभास अलंकाराचे असतात। 6वा आहे व्याजस्तुती अलंकार। व्याख्या बघा, निंदा करण्याच्या हेतूने स्तुती केली जाते। व्याख्येतच सगळं येते आणि त्यावर उदाहरणावरून मग आपल्याला लक्षात येते की हे व्याजस्तुती अलंकाराचं उदाहरण आहे। तर उदाहरण काय आहे? वा, किती छान काम केलेस। त्याच्यात उद्गारवाचक चिन्ह आहे आणि त्या बोलण्यावरून आपल्या लक्षात येते खरं तर हे चूक आहे, परंतु तो काय म्हणत आहे? उलट अर्थाने, वा किती छान काम केलेस, म्हणून हे व्याजस्तुती अलंकाराचं उदाहरण आहे। 7वा आहे बघा व्याजोक्ती अलंकार। त्याची व्याख्या येते, एखादी गोष्ट थेट न सांगता वळणाने सांगितली जाते। उदाहरण बघा,
तुम्ही खूप हुशार आहात याचा अर्थ उलट होतो, म्हणून हे व्याजोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे. 8 आहे दृष्टांत अलंकार. व्याख्या: एखादी गोष्ट समजावण्यासाठी उदाहरण दिले जाते. उदाहरण: जसा सूर्य प्रकाश देतो तसाच शिक्षक ज्ञान देतो. हे आहे दृष्टांत अलंकाराचं उदाहरण. शिक्षक ज्ञान देतो हे सांगण्यासाठी काय म्हटलं आहे? जसा सूर्यप्रकाश देतो तसा शिक्षक ज्ञान देतो असं जेव्हा उदाहरण येते तेव्हा ते दृष्टांत अलंकाराचं उदाहरण असते. श्लेष अलंकार. व्याख्या: एका शब्दाला 2 किंवा अधिक अर्थ असतात. उदाहरण: कळा आली. या ठिकाणी कळा या शब्दाचा अर्थ होतो दुखणे किंवा कला. 10 आहे मानवीकरण अलंकार. व्याख्या: निर्जीव वस्तूंना मानवी गुण दिले जातात तेव्हा तो मानवीकरण अलंकार होतो. उदाहरण: वारा गात होता. मानवीकरण अलंकाराचं उदाहरण आहे वारा गात होता. वारा कधी गातो का? नाही. गातो कोण? तर मानव. म्हणून निर्जीव वस्तूंना किंवा ज्या गोष्टी होत नाहीत परंतु त्यांना सजीवाच्या उपमा दिल्या जातात तेव्हा मानवीकरण अलंकार होत असतो. 11 आहे स्वभावोक्ती अलंकार. व्याख्या: एखाद्या गोष्टीचा नैसर्गिक स्वभाव जसा आहे तसा वर्णन केला जातो त्याला स्वभावोक्ती अलंकार म्हणतात. उदाहरण: सूर्य पूर्वेकडून उगवतो. ही गोष्ट बरोबर आहे. हा स्वभावोक्ती अलंकाराचा प्रकार आहे किंवा उदाहरण आहे. जसं आहे तसं सांगायचं. 12 आहे संदेह अलंकार. व्याख्या: एखाद्या गोष्टीबद्दल शंका व्यक्त होते. उदाहरण: तो माणूस आहे की देव. तर एखादा माणूस खूप चांगला वागत आहे किंवा त्याच्या वागण्यात काहीतरी आपल्याला जाणवत आहे तर आपल्या मनात इथे तो माणूस आहे की देव, तेव्हा हा संदेह अलंकार होतो. 13 आहे पर्यायोक्ती अलंकार. व्याख्या: एखादी गोष्ट थेट न सांगता पर्यायाने सांगितली जाते तेव्हा पर्यायोक्ती अलंकार होतो. उदाहरण: सिंहासन रिकामे झाले. म्हणजेच तिचा राजा गेला. असं राजा गेला असं न म्हणता त्यांनी काय म्हटलं आहे? सिंहासन रिकामे झाले. तेव्हा तो पर्यायोक्ती अलंकार होतो. 14 आहे अपण्णुती अलंकार. व्याख्या बघा: खरी गोष्ट नाकारून दुसरी गोष्ट सांगितली जाते. उदाहरण: हा चंद्र नाही तो तर दीप आहे. खरा तर तो चंद्रच असतो परंतु त्याला काय म्हटलं आहे? तो चंद्र नाही किंवा हा चंद्र नाही तो दीप आहे. म्हणून हे अपण्णुती अलंकाराचं उदाहरण आहे. त्यानंतर आहे प्रतीप अलंकार. व्याख्या: नेहमीच्या तुलनेच्या उलट तुलना केली जाते. उदाहरण: चंद्र तिच्यासारखा सुंदर आहे. हे आहे प्रतीप अलंकाराचं उदाहरण. आता लक्षात ठेवण्यासाठी टीप बघा. आता एवढे 15 अलंकार आपण बघितले आहेत परंतु या सर्व अलंकारावर नेहमी प्रश्न विचारले जात नाही. त्यातल्या काही अलंकारावरच प्रश्न विचारले जातात. तर ते लक्षात ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी काही टीप बघणार आहोत. आता उपमा अलंकार यामध्ये काय येते तर तुलना. तुलनेवरून ते लक्षात ठेवायचं. दुसरं आहे रूपक अलंकार. रूपक अलंकारात काय असते? थेट समानता असते. उत्प्रेक्ष अलंकार यामध्ये कल्पना केली जाते. अतिशयोक्ती अलंकार यामध्ये वाढवून सांगितले जाते आणि विरोधाभास अलंकार यामध्ये विरुद्ध अर्थ असतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि हे सर्व अलंकार आपण अभ्यासायचे परंतु हे जे खाली लक्षात ठेवण्यासाठी काही टिप्स दिले आहे त्या अलंकाराचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा. अशा प्रकारे आपण 4थी 7वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, स्पर्धा परीक्षा, TET, TIT ह्या परीक्षांसाठी या ठिकाणी अलंकाराचा अभ्यास केला आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आठवणीने सांगायचं आहे की कोणत्या विषयावर आपण अभ्यास करावा. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.